तब्बल 35 वर्षाच्या कालखंडानंतर वसई विरारमध्ये भाजप, सेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये अतिशय चुरशीची आणि अटीतटीची लढाई जी आहे ही वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये झालेली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नालासोपाऱ्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। आपण जर बघितलं तर सभेचा जो विजयी संकल्प सभा असं याला सलग दिलेला आहे आणि याच ठिकाणावरून जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत या सभेला संबोधित करणार आहेत। आपण जर सभेची तयारी जर बघितली तर आपण पूर्णपणे या ठिकाणी सभेची तयारी झालेली आहे। 4 वाजता मुख्यमंत्री जे आहेत याच सभास्थळावरती येणार आहेत। या ठिकाणी जवळपास 3 ते 4 हजार खुर्च्या जे आहेत ही आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 35 वर्षे या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने आपला गड राखलेला होता। मात्र कालच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये परिवर्तन झाल्याच्या नंतर या ठिकाणच्या भाजप महायुतीमध्ये एक आनंदाचं वातावरण जे आहे निर्माण झालेलं आहे। ही निवडणूक वसई विरार महापालिकेची जी आहे ही भाजपने अतिशय चुरशीची आणि अटीतटीची केलेली आहे। तर दुसरीकडे आपला अस्तित्व राखण्यासाठी बहुजन विकास आघाडीने सुद्धा आपली ताकद सर्वस्व पणाला लावलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकी परिस्थिती काय निर्माण होते सध्या तरी चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र आज राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सभेच्या नंतर मात्र वसई विरार निवडणुकीमध्ये काय नेमका बदल होतो किंवा काय वातावरणाचं चित्र निर्माण होतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।